असं म्हणतात की रियालिटी शोज किंवा जे लाईव्ह शोज असतात तर ते स्क्रिप्टेड असतात आणि त्यांचा विनर कोण होणार आहे ते संयोजक मंडळात आधीच ठरलेलं असतं. तर हे मिथ आहे की फॅक्ट आहे? 100% करेक्ट आहे. मी या क्षेत्रात इतके वर्ष आहे, मी ती रिस्क घेऊन बोलतोय. हे 100% करेक्ट आहे. म्हणजे मी सुद्धा त्या जेव्हा सारेगामातून बाहेर पडलो ह्याच कारणासाठी पडलो की कोणीतरी अप्रतिम गातंय पण जिंकवायचंय भलतंच कोणाला तरी. हे माझ्या हातून होणार नव्हतं. पण मग मी असं त्या का? टीम मध्ये असताना शक्यच नव्हतं होणार. आणि मी अशा फॅमिलीतून येतो हो. की मला माहिती असताना चुकीची गोष्ट घडते ते मी होऊ देणार नाही कधीच. पण मग असं हे का ठरवतात, म्हणजे कशासाठी? बऱ्याच त्याच्या मागे खूप जास्ती गोष्टी आपण फ्रँकली तू आणि मी न पडलेलं बरं आहे. अच्छा. पण खूप गोष्टी आहेत. म्हणजे आता पॉलिटिकल गोष्टी सुद्धा त्याच्यात आहेत. त्याच्यात मार्केटिंग आहे, त्याच्यात डिस्ट्रीब्युशन आहे. तर मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन हे ठरवायला लागलं की हे 5 जण आहेत पण ह्याच्यातला हा बेस्ट आहे, तो नसला तरी. अच्छा. मग काय होतं, क्रिएटिव्ह गोष्टींना काही अर्थच नाही राहिला. म्हणजे टॉप 10 पर्यंत नक्कीच चांगले लोक येतात, कारण नाहीतर ते स्टँडर्ड मेंटेन होऊ शकत नाही. नाही. बरोबर. पण त्याच्यानंतर जे घडतं ते फार विलक्षण आहे.